नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट काल मी दिलेला आहे. काल संध्याकाळीच मी तुम्हाला व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर आणि टेलिग्रामवर या तिन्ही आपल्या जे पेजेस आहेत यावर CHUच्या भरती संदर्भामध्ये अपडेट टाकला होता. त्यामध्ये अपडेट असा होता की CHUच्या भरतीमध्ये जे BHMSचे डॉक्टर आहेत, BHMSचे डॉक्टरांनी काय केलेलं आहे, कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे. तर पहा, या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, CHUची भरती येणार होती, तुम्हाला माहिती दिली होती. भरती आली, त्यानंतर भरती आल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्ज प्रक्रिया ही 4 तारखेपर्यंत होती, 4 डिसेंबर 2025. म्हणजेच आज याची शेवटची तारीख आहे. आज 4/12/2025 आहे. ठीक आहे. तर या अगोदर BHMSचे डॉक्टर आहेत, जे BHMSच्या डॉक्टर लोकांनी काय केलेलं होतं की या सर्वांनी मिळून जे आहे महाराष्ट्र शासनाला एक विनंती केली होती की समुदाय आरोग्य अधिकारी या पदामध्ये आम्हाला पण विलीन करून घ्या, त्या पदामध्ये आम्हाला पण इन्क्लूड करून घ्या म्हणून भरतीमध्ये. पण महाराष्ट्र शासनाने याकडे काही दखल वगैरे दिली नसेल, त्यामुळंच यांना हे कोर्टामध्ये जावं लागलेलं आहे. जर महाराष्ट्र शासनानं यांना इन्क्लूड केलं असतं तर ही कोर्टामध्ये केस गेली नसती आणि हे जो काही स्टेचा आदेश वगैरे जे काही आलेला आहे तो आला नसता. सर्वात महत्त्वाची ती बातमी. पहा, यामध्ये यांनी कोर्टामध्ये गेले, जे काही हे BHMSचे कॅन्डिडेट आहेत कोर्टामध्ये गेल्यानंतर काय काय प्रोसेस घडली हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर सर्वात अगोदर या CHO पदासाठी जे आहे कोण कोण इलिजिबल आहे, तर पहा, ती खूप महत्त्वाची माहिती आहे. यामध्ये एक पहिलं जे आहे BMS अर्ज करू शकतो, त्यानंतर आहे BUMS अर्ज करू शकतो, त्यानंतर तिसरं जे आहे BSc नर्सिंगवाले अर्ज करू शकतात आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ जे आहेत. एवढे 4 हे जे एज्युकेशन आहेत, क्वालिफिकेशन या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये BHMS हे पद नाही आहे इन्क्लुडेड. BHMS पद यांच्यामध्ये नाही आहे. तर हे नसल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये केस वगैरे टाकली. तर पहा काय काय झालेलं आहे. हे जे आहे बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजे बॉम्बे हायकोर्टाचं जे नागपूर खंडपीठ आहे, म्हणजे नागपूर खंडपीठामध्ये ही केस झालेली आहे. तर पहा, रिट याचिकाचा नंबर आहे, तुम्ही हे पाहू शकता. जर तुम्हाला पाहायचं असेल या नंबरनुसार तुम्ही त्या खंडपीठाच्या वेबसाईटवर जाऊन हे पाहू शकता. 2 पेजेसची PDF आहे. ऑलरेडी मी व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर आणि इंस्टाग्रामवर वगैरे PDF जे आहे शेअर केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ फक्त डिटेल माहितीसाठी आहे त्यामधला. तर पहा, या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन जे आहे अकोला आणि अन्य विरोध या ठिकाणी याचिका आहे. भारत सरकार अतिरिक्त सचिव मिशन संचालक नॅशनल हेल्थ मिशन. तारीख तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे, 3 तारखेची ही झालेली केस आहे. ठीक आहे, कालचीच. तर पहा, न्यायमूर्ती जे आहेत अनिल S. किलोर आणि रजनीश R. व्यास. त्यामध्ये पहा, अर्जदारांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या वकिलाचं वगैरे. अर्जदाराच्या वकिलाचे म्हणणे ऐकण्यात आले. त्यामध्ये अर्जदाराकडून अशी विनंती करण्यात आली आहे की BHMS डॉक्टर ज्यांनी CCMP, पहा CCMPचा अर्थ काय असतो, CCM म्हणजे सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी. ठीक आहे, याचा अर्थ असा असतो, सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजीमध्ये ज्यांचा पूर्ण झालेला आहे त्यांना या पात्रतेमध्ये समाविष्ट करावे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचा पॉईंट तो, यामध्ये प्रोग्राम इन कम्युनिटी हेल्थ असं नाही आहे, त्याचं जे आहे सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांना त्यामध्ये सामील करावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगतो, त्यामध्ये अर्जदाराच्या वकिलांनी याचिकेतील पान क्रमांक 110 वरील जाहिरातीनुसार लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार क्रमांक जे कोणी 2 ते 4 यांच्यासारखे लोक पात्र असतानाही, म्हणजे जे कोणी BHMSचे डॉक्टर हे इलिजिबल आहेत तर त्यांना पात्र व्यक्तींना वगळून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, तरी त्यांना वरील उल्लेखित पात्रता प्राप्त केलेली आहे. म्हणजे त्यांनी BHMS जे डॉक्टर वगैरे आहेत तर ते डॉक्टर यांच्यामध्ये इलिजिबल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कोणतेवाले, ज्यांचं हे कोर्स झालेला आहे, लक्षात असू द्या, सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा कोर्स ज्यांचं झालेला आहे त्यांच्यासाठीच. त्यानंतर पहा, जाहिरातीप्रमाणे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जी होती आजची आहे, 4/12/2025 या ठिकाणी काल सांगण्यात आले होते. त्यानंतर अर्जदाराच्या वकिलाने पुढे नमूद केले की सदर विषयावर त्यांनी काही
महिन्यापासून पाठपुरावा केला आहे. म्हणजे हे जे आहे काही महिन्यापासून यांनी CHOमध्ये BHMS जे आहे तर इन्क्लूड करून घ्यावं म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये त्यांनी पाठपुरावा केला होता. परंतु अर्जापर्यंत त्यावर कोणतीही निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणजे पाठपुरावा केल्यानंतरही त्यांना जे आहे जेव्हा जाहिरात आली तेव्हा BHMSला इन्क्लूड केलेलं नाही आहे. त्यांचा पाठपुरावा जरी झाला तरी पण त्यांचं काही त्याच्यामध्ये त्यांना काही फळ भेटलेलं नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात अर्जदार क्रमांक 2 ते 4 यांच्यासारख्या पात्र असलेल्या 10,000हून अधिक डॉक्टर व्यक्ती आहेत. म्हणजे हे जे कोणी अर्जदार आहेत चौघं जे अर्जदार आहेत त्यांनी असं सांगितलं की BHMSचे जे डॉक्टर आहेत अर्जदार म्हणजे एलिजिबल जे आहेत जवळपास 8 ते 10,000 जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे शिक्षण घेतलेले कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर तिसरा पॉईंट काय सांगतो पहा, आम्ही या प्रकरणातील नोंदी पाहिल्या त्यानंतर अर्जदाराकडून प्रतिनिधित्व म्हणजेच रिप्रेझेंटेशन सादर करण्यात आले असले तरी आजपर्यंत त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही हे आम्हाला आढळून आले आहे. एवढा पाठपुरावा केल्यानंतर सर्व केल्यानंतरही त्यांचा काही पाठपुरावा केलेला त्याचा काही फायदा झालेला नाही आहे. संबंधित मुद्द्याचा विचार करून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहेत. त्यानंतर कोर्टाने काय सांगितलेले पहा, जे आहे प्रतिवादी क्रमांक 1 आणि 4 यांनी सदर याचिकेला प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन म्हणून ग्राह्य धरावे व या याचिकेत मांडलेल्या मागण्यावर सादर करण्यात आलेल्या कागदपत्राचा विचार करण्यात यावा. त्यानंतर आदेशाची प्रत दिल्यापासून 7 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा. आता महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी हा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, CHOचे जे आहे अर्जाची तारीख आजची होती शेवटची. त्यानंतर पहा या ठिकाणी 7 दिवस जे पुढील आता इथून जी पुढची प्रोसेस 7 दिवस म्हणजे नियमानं जे महाराष्ट्र शासनानं जे आरोग्य विभागानं कंटिन्यू प्रोसेस ठेवली होती की या तारखेपर्यंत अर्ज भरायची, या तारखेनंतर ही प्रोसेस होईल. तर ती इथून म्हणजे 4 तारखेपासून पुढची 7 दिवसाची जी प्रोसेस आहे ती थोडीशी थांबवायची. 5-7 दिवसामध्ये काही मोठा फरक पण होणार नव्हता आणि काही जास्त लगेच पेपर होणार नव्हते आणि लगेच तुम्ही काही लागणार नव्हते. कोर्टाने फक्त 7 दिवसाचा स्टे दिलेला आहे, एक लक्षात असू द्या या ठिकाणी. पुढे आम्ही निर्देश देतो की याचिकेच्या पान क्रमांक 110 वर दिलेल्या जाहिराती दृष्टीने 5/12/2025 पासून सुरू होणारी प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावी. आता या ठिकाणी ह्या पॉईंट तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. पुढचा स्टे जो आहे 7 दिवसापर्यंत असणार आहे. आता ते स्टे उठू शकतो का, तर पहा या ठिकाणी काय सांगितले, अर्जदाराच्या वतीने उपस्थित असलेला वकील आज दिलेल्या आदेशाची प्रत आजपासून 2 दिवसाच्या आत संबंधित अधिकाऱ्यास सादर करण्यात यावी. आता हे जे ऑर्डर आहे, हे जे कोर्टाने ऑर्डर दिलं आहे, हे कोर्टाने ऑर्डर कोणाला हे ऑर्डर कुठं जायचं आहे, हे ऑर्डर गेला पाहिजे जे समुदाय आरोग्य अधिकारी पदाची ही जी भरती होणार आहे, जे याचे संबंधित अधिकारी आहेत, हे ऑर्डर त्या अधिकाऱ्यांकडे गेला पाहिजे. आता अधिकाऱ्याकडे पुढील 2 दिवसामध्ये याची कारवाई होईल. त्यांच्यापाशी गेल्यानंतर ते लोक काय करतील, अधिकारी लोक याच्यामध्ये आता एक पॉईंट होईल, एक तर BHMS लोकांना या भरतीमध्ये इन्क्लूड करून घेतील. जर इन्क्लूड करून घेतले तर या ठिकाणी काय होईल, ही जी प्रोसेस आहे ही लगेच या ठिकाणी बंद होईल. म्हणजे भरतीला काही पुढं कोर्टाचा जो ऑर्डर आहे तो पुढं काही जाणार नाही, कोर्ट पुढे काही जाणार नाही, तारीख येणार नाही. म्हणजे या ठिकाणी पूर्ण प्रोसेस या ठिकाणी सुरळीत चालू होईल जर याच्यामध्ये घेतलं तर. त्या ठिकाणी पहा, प्रतिवादी प्राधिकरणाने घेतलेल्या कोणत्याही निर्णय 2 दिवसाच्या आत अर्जदारांना कळवावा जे कोणी भरती घेणार आहेत त्यांनी. त्यानंतर जर प्रतिवादिकाकडून घेतलेल्या निर्णय अर्जदारांचा हितास प्रतिकूल असेल, जर त्यांनी अधिकारी लोकांनी जर निर्णय असा घेतला की जे अर्जदार आहेत म्हणजे BHMS डॉक्टर जे आहेत त्यांना जर याच्यामध्ये ॲड केलं तर आज दिलेल्या स्थगन आदेश पुढील 7 दिवस लागू राहील. त्यामध्ये पहा, पुढील 7 दिवस लागू राहील. वरील निरीक्षणे आणि निर्देशासह ही रीट याचिका निकाली काढण्यात येत आहे. तर पहा या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की जर आता 2 पॉईंट जे महत्त्वाचे लक्षात घेण्यासारखे आहेत, तर जर या 7 दिवसामध्ये पुढची प्रोसेस जी आहे संपली तर खूप चांगली गोष्ट आहे. या 7 दिवसामध्ये हे जे 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे, ह्या 2 दिवसामध्ये अधिकारी लोक काय करायचं, यांना हे प्रोसेस पाहायची आणि यांना BHMSमध्ये जर इन्क्लूड केलं तर हे पुढचं 7 दिवस थांबेल फक्त स्टे. त्यानंतर सर्व प्रोसेस कंटिन्यू ॲज इट इज चालू राहील. जर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने जर यांना BHMS लोकांना जर यामध्ये इन्क्लूड केलं नाही तर हे 7 दिवसानंतर परत रिपिटेशन परत प्रोसेस चालू होईल. यामध्ये परत आणखीन वादविवाद होतील, त्यामध्ये ही प्रोसेस थोडीशी लंबी होऊ शकते जर या ठिकाणी BHMSला इन्क्लूड केलं नसेल तर. आता ऑर्डर पण असा सांगण्यात आलेला आहे की जर
BHMSला ॲड केलं तर ऑटोमॅटिक ही जी ऑर्डर आहे स्थगित होऊन जाईल. पुढची प्रोसेस रुटीन जी आहे तशी तुम्ही चालू ठेवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर या ठिकाणी त्यांनी काहीच केलं नसेल 2 दिवसामध्ये, 7 दिवसापर्यंत स्टे असेल, त्यानंतर परत मग हे आणखीन कोर्टामध्ये केस परत जाईल आणि यामध्ये परत आणखीन महाराष्ट्र शासनाकडून ज्यामध्ये परत वकील लागेल, ज्यामध्ये का घेतलं नाही त्यांनी त्यांचं कारण सांगतील आणि जर मग जे यांचे याचिकेचा वकील आहे तो सांगेल की तुम्ही मला का ॲड केलं नाही. मग ह्या सर्व गोष्टी पुढे परत चालतील. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत भरतीवर काही अफेक्ट होणार नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न होता की जर ही कोर्ट केस पडली आता यामध्ये पुढे एक्झाम होईल का नाही. तर हे फक्त त्यांना इन्क्लूड करण्यासाठी आहे. त्यामुळं भरती होणार नाही याचं कुठंच पॉईंट असं मेन्शन नाही आहे. तर एक्झाम जे आहे होईल 100%, वॅकन्सी पूर्ण होणारच आहे. जर त्यांना ॲड केलं तर थोडेसे ॲप्लिकेशन यामध्ये जास्त होतील. थोडासा तुम्हाला अर्ज करण्यासाठी, आता त्यांना ॲड केलं तर परत अर्ज करण्यासाठी त्यांच्यासाठी पण वेगळा आणखीन वेळ द्यावा लागेल. त्यांना एक 15 दिवस ॲड केले जातील ह्या फॉर्म भरण्यासाठीच्या प्रोसेसमध्ये. त्यांना 15 दिवसाची ॲड एक्स्ट्रा आल्यामुळं भरण्यासाठी त्यानंतर परत आणखीन एक्झाम जी आहे थोडीशी पुढे जाऊते. एक्सपेक्टेड कोणतीही एक्झाम नोटिफिकेशन आल्यानंतर 45 दिवसामध्ये झाली पाहिजे. आता आज जर या महिन्यामध्ये 1 तारखेला जर एक्झाम नोटिफिकेशन निघालेलं असेल तर कमीत कमी 45 दिवस तर ते ग्राह्य धरले जातात की त्या दिवसामध्ये एक्झाम झाली पाहिजे. जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड होते. आता यामध्ये जर ह्यांना अर्ज करण्यासाठी 15 दिवस दिले तर आणखीन थोडीशी 15 दिवस जे आहे पुढे जाऊ शकते, कारण त्यांचे अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळं थोडंसं अर्जामध्ये थोडं बदल करावा लागेल, त्यामध्ये BHMSला इन्क्लूड करावं लागेल. ठीक आहे, जर हे त्यांना एलिजिबल केलं तर. ठीक आहे, बाकीचा प्रोसेस तर काही यामध्ये जास्त नाही आहे. एवढी माहिती भरपूर आहे तुम्हाला कोर्टाच्या विषयी. यानंतर जरी काही अपडेट वगैरे आला तर तो अपडेट आपण लगेच टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इन्स्टा पेजवर आपण अपलोड करत राहतो. त्याचे जे लिंक आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात. जे आहे लवकरात लवकर जर कोणचा अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही जे आहेत आपले चॅनल जे आहेत बाकीचे टेलिग्राम, इन्स्टा, व्हॉट्सअप जॉईन करा, कारण प्रत्येक व्हिडिओ लगेच बनवता येत नसतो. त्यामुळं आपण लवकरात लवकर जे आहे अपडेट हे PDF द्वारेच सेंड करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कळून जाईल. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. घाबरू नका, भरती होणार आहे, एक्झाम होईल तुमची, फक्त थोडीशी पुढे होऊ शकते, म्हणजे डिले होऊ शकते. बाकी यामध्ये काहीही अडचण नाही. तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमुळे. धन्यवाद मित्रांनो.